नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भुईमूग म्हणजेच शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावते। ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारात, रस्त्याच्या कडेला, हातगाडीवर किंवा दुकानात सर्वत्र मिळते। विशेषतः हिवाळ्यातील हवामानात लोक हे मोठ्या आवडीने आणि चवीने खातात, कारण हे आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते। शेंगदाण्यांना सामान्य भाषेत गरिबांचे बदाम असेही म्हटले जाते, कारण त्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात, पण त्याची किंमत खूपच कमी असते। त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारात समाविष्ट करू शकतो। पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलं आहे का की शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारचे फायदे मिळू शकतात? खूप लोक शेंगदाणे खातात, पण योग्य माहिती नसल्यामुळे ते त्याचे सगळे फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाही। आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगणार आहोत की आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्यांबद्दल काय म्हणते आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात। आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हेही सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणात खाणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा पोहोचवू शकतात आणि त्याच्या सेवनामुळे काहीही दुष्परिणाम होणार नाही। विशेषतः मधुमेह म्हणजे डायबिटीजने त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आणि फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्याचे सेवन अत्यंत लाभदायक मानले जाते। तर चला मित्र आणि मैत्रिणींनो, अधिक वेळ न घालवता आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकांशी, मित्रांशी आणि ओळखीच्या लोकांशी नक्की शेअर करा। यामुळे आम्हाला एक मोठा मोटिवेशन मिळतो आणि पुढेही आम्ही तुमच्यासाठी अशीच माहिती आणण्यासाठी प्रेरित होतो। जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि त्याचबरोबर जो घंटीचा आयकॉन दिसतोय तो दाबायला विसरू नका, कारण तेव्हाच तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओची माहिती वेळेवर तुमच्या मोबाईलवर मिळू शकेल। यासाठी ऑल नोटिफिकेशन पर्याय ऑन करायला विसरू नका। जर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याच्या सर्वात महत्त्वाचा आणि खास गुणधर्माबद्दल बोलायचे झालं तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही। खूप लोकांच्या मनात हा गैरसमज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो, पण वास्तविकता त्याच्या अगदी उलटी आहे। सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL नसतो। उलट हे आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवण्यास मदत करतो आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतो। म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं। हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतं आणि हृदयविकारांपासून आपली सुरक्षा देखील करत असतं। आता जर आपण डायबिटीज म्हणजेच मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, जो फक्त 14 इतकाच असतो। याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते आणि त्यामुळे साखर अचानक वाढत नाही आणि म्हणूनच डायबिटीज असलेले रुग्ण ते निश्चिंतपणे खाऊ शकतात। ज्यांना साखरेचा आजार आहे, विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते, त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो। हे केवळ साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जा सुद्धा देते, ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला चपळ, तंदुरुस्त आणि ऍक्टिव्ह जाणवतो। जर तुम्ही तुमच्या शरीरात ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय ठरू शकतो। जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन असते, जे की खूप जास्त असते। उदाहरणार्थ, जर तुम्ही 100 मिलीलिटर दूध पिता तर त्यामध्ये जितके प्रोटीन असते शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे 8 पट अधिक प्रोटीन असते। त्याचप्रमाणे एका अंड्यात जितके प्रोटीन असते शेंगदाण्यात त्यापेक्षा जवळपास 2 पट अधिक प्रोटीन असते। प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी, नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते। शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमही असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते। जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होऊ शकतात, दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकेच नव्हे तर नसा वरही वाईट परिणाम होऊ शकतो। काही प्रकरणांमध्ये तर हृदयाच्या ठोक्यामध्येही असामान्यता येऊ शकते। पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खात असू तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ शकतात। शेंगदाण्यात आयर्न म्हणजेच लोह देखील अधिक चांगल्या प्रमाणात असते, जे शरीरात रक्त तयार करण्यात मदत करते आणि हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढवते। म्हणूनच ज्यांना ॲनेमिया किंवा रक्ताच्या कमतरतेची समस्या असते
असते त्यांना डॉक्टर सुद्धा शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात। जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणात असते तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि व्यक्तीला थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर ऍक्टिव्ह राहतो। यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहार मानले गेले आहे। शेंगदाण्यात व्हिटॅमिन B3 देखील भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी खूप लाभदायक असते। जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल, त्यावर खाज येत असेल किंवा लाल चट्टे येत असतील तर शेंगदाण्यांचे नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यात मदत करू शकते। व्हिटॅमिन B3 त्वचेला ओलावा देते, तिला निरोगी ठेवतो आणि याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतो। हे मानसिक तणाव, चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना कमी करण्यातही उपयोगी मानले गेले आहे। याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर शेंगदाण्याचे सेवन यामध्ये आराम देऊ शकते। शेंगदाणे एक असे नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषण तत्व असतात, जे आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकवून ठेवण्यास खूप मदत करतात। या पोषण तत्वांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन B9, ज्याला फॉलिक ऍसिड म्हणूनही ओळखले जाते। हे एक अतिशय महत्त्वाचे व्हिटॅमिन आहे जे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यात एक खास भूमिका बजावते। जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर हळूहळू त्याच्या शरीरात रक्ताची पातळी कमी होऊ लागते। यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो, थोडेसे काम केले तरी दम लागतो आणि कधी कधी तर श्वास घेण्याचाही त्रास होतो। त्याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागतो। हे सर्व फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकते। पण जर शेंगदाण्यांना दररोजच्या आहारात समाविष्ट केले गेले तर या आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीरात ताकद टिकून राहते। विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे व्हिटॅमिन खूप उपयुक्त ठरते, कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असते। त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच समाविष्ट करावे। शेंगदाण्यामध्ये याशिवाय मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक खनिज तत्वही भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराच्या नर्व्हस सिस्टीम म्हणजेच तंत्रिका तंत्र आणि हार्मोनल संतुलन टिकवून ठेवण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावतात। या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे एक संपूर्ण पोषक आहार बनतो। मॅग्नेशियम आपल्या शरीराच्या आत 300 पेक्षा जास्त एन्झाईम प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करते। हे हाडं मजबूत करतं, स्नायूंनी योग्यरित्या बांधणी होण्यास मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं। त्याचप्रमाणे मॅग्नीज शरीरात अँटीऑक्सिडंटची मात्रा वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसत नाही। हेच नाही, ही दोन्ही खनिज पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठीही उपयुक्त मानले जातात। विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते। तसेच ही खनिज शरीरात कॅल्शियमच्या शोषणासही मदत करतात, ज्यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात। शेंगदाण्यामध्ये आणखी एक खास घटक असतो, त्याला व्हिटॅमिन E म्हणतात। हेही शरीरासाठी खूपच आवश्यक पोषण तत्व आहे। हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्याचे काम करते, तसेच त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यात याचा मोठा वाटा असतो। व्हिटॅमिन E ला त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट मानलं जातं, कारण ते केवळ त्वचेचंच रक्षण करत नाही तर तिला मऊपणा आणि ओलसरपणा देखील प्रदान करतं। जर शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाली तर त्वचेत कोरडेपणा येतो, सुरकुत्या दिसायला लागतात, शरीरात सूज येऊ शकते आणि स्नायूंमध्ये ताठरपणा किंवा आखडी जाणवू शकते। त्याचबरोबर काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील असते, ज्यामागे व्हिटॅमिन E ची कमतरता एक कारण असू शकते। जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारात नियमितपणे समाविष्ट करता तर या सर्व समस्यांपासून वाचता येऊ शकतं आणि त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहू शकतात। आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त दोष संतुलित करणारा आहार मानला गेला आहे। शरीरात जर वात आणि पित्त असंतुलित झाले तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात, जसे की पोटात गॅस तयार होणे, अपचन, बद्धकोष्ठता, पोटात दुखणं किंवा जडपणा जाणवणं। पण शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्यानं पचनतंत्र मजबूत होतं, अन्न नीट पचतं आणि पोटाशी संबंधित समस्या देखील दूर राहतात। हेच नाही, शेंगदाणे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात, ज्यामुळे सामान्य सर्दी, खोकला आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाणे शरीराला आतून उष्णता देतात आणि थंडीपासून बचाव करण्यास मदत करतात। म्हणूनच थंडीत लोक शेंगदाणे जास्त प्रमाणात खाणं देखील पसंत करतात। आता बोलूया की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, जेणेकरून त्याचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळू शकेल। सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात। हे तुम्ही बाजारातून तयार विकत घेऊ शकता किंवा घरीच मंद आचेवर भाजून बनवू देखील शकता। जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाणार असाल तर त्याच्या प्रमाणाचाही विचार करायला हवा। सामान्यतः एका दिवशी 40 ते 50 ग्रॅम म्हणजे सुमारे 1 मूठ शेंगदाणे खाणं पुरेसं आणि फायदेशीर असतं। पण जर हे खूप जास्त प्रमाणात
प्रमाणात खाल्ले गेले तर शरीराचं वजन वाढू शकतं, कारण यात नैसर्गिक चरबीही असते. म्हणूनच हे मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं, जेणेकरून संपूर्ण फायदा मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही. जर तुम्हाला मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तरीही तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, फक्त त्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे तर ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असं केल्याने घशात खरचटणे, खोकला किंवा जळजळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटांनीच पाणी प्यावं हे उत्तम ठरतं. जर तुम्ही दररोजच्या जेवणात तेलाचा वापर करता तर शक्य असल्यास शेंगदाण्याचं तेलच वापरण्याचा प्रयत्न करा. हे तेल सामान्य रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलकं, अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं. शेंगदाण्याचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं, कारण हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. जर तुम्ही हिवाळ्यात शेंगदाण्याचा फायदा आणखी वाढवू इच्छित असाल तर ते गुळासोबत खा. शेंगदाणे आणि गुळ हे दोन्ही शरीराला उष्ण ठेवणारे पदार्थ आहे आणि त्यांचा संयोग थंडीच्या हंगामात शरीराला आतून बळकट आणि उबदार ठेवतो. हे चवीलाही खूप छान लागतं आणि आरोग्यासाठी तर अधिकच फायदेशीर ठरतं. ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचं एकत्रित सेवन करणं अत्यंत लाभदायक ठरू शकतं, कारण हे दोन्ही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. तर मित्रांनो, आता तुम्ही शेंगदाण्याचे असंख्य फायदे सविस्तर जाणून घेतले आहे. तर तुम्ही अद्यापपर्यंत त्यांचे सेवन योग्य पद्धतीने करत नव्हता तर आजपासूनच ते आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला निरोगी, बळकट आणि ऊर्जेने परिपूर्ण देखील बनवा. हे एक स्वस्त, सहज उपलब्ध होणारं आणि पोषण तत्वांनी परिपूर्ण असं अन्न आहे जे प्रत्येक जण आपल्या आहारात सहजपणे जोडू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.